अध्यक्ष अध्यक्ष रोटरी क्लबचे अध्यक्ष सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर सर्वांची नावं घेण्याच्या वेळ झाला आहे. आम्हाला एक फ्लाईट पकडायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला एकच गोष्ट सांगतो की हा महोत्सव झाला म्हणजे सावंतवाडी महोत्सव होणार नाही असं बिलकुल नाही. सावंतवाडी महोत्सव हा ह्याच्यापेक्षा किमान 5-10 पट मोठा आणि भव्य असतो आणि तो 100% मी तुम्हाला सांगतो केवळ सावंतवाडीमध्ये नाही, तर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी ज्याला टुरिझमचं पोटेन्शियल आहे, जसं साहेबांच्या मतदारसंघामध्ये मालवण आहे, टुरिझमचा तो हब आहे. तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जे टुरिझमची गावं आहेत त्याच्यामध्ये 100% मोठे महोत्सव घेतले जातील. एवढे पैसे निश्चितपणे सिंधुरत्नमधून देण्यात येतील हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. सावंतवाडी महोत्सव सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की पर्यटक येत असताना केवळ त्यांनी मनोरंजनाची बघण्यापुरतं येऊ नये, तर महिलांना त्याच्यापासून रोजगार निर्माण व्हावा, स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा. त्याच्यासाठी आपल्याला याचं एक चांगलं असं नियोजन केलं पाहिजे, वेगवेगळ्या पॅकेजेस तयार केल्या पाहिजेत. कसं होतं की हा जो महिना आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णच भरलेला असतो सर. त्याच्यामुळे ज्या सीझनला हॉटेल्स मोकळे असतील त्या सीझनला लोकांना रोजगार निर्माण केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला ज्याला वेळ असेल त्याला आपण तिघे एकत्र बसू, राणीसाहेबांचं मार्गदर्शन करू. कारण जगभरामध्ये जे फेस्टिवल्स होतात ते स्लॅक सीझनला होतात, म्हणजे लीन सीझनला होतात, की ज्या वेळेला बिझनेस नसतो. 31 डिसेंबरला तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा भरलेला बसतो, सगळे हॉटेल्स फुल असतात आणि त्यावेळेला करण्यापेक्षा त्या महोत्सवांचं नियोजन हे वेगळ्या वेळेला करता येईल का, ज्यावेळेला आपल्याकडे आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला करता येईल का, आपलं वैशिष्ट्य लोकांना बघता येतील अशा तऱ्हेने करता येईल का, पॅकेज टूर्स कुठे कुठे देता येतील याच्यावर आपल्याला विचार करता येईल. एकच गोष्ट मी सांगतो की निवडणूक संपल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे सर्वात प्रथम तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही मला चौथ्यांदा निवडून दिलेला आणि तुम्हाला तुमचे आभार याच्यासाठी सुद्धा मानले पाहिजे सिंधुदुर्गवासियांचा की एक उमदा नेता की ज्यांनी खासदार म्हणून नेतृत्व केलं त्यांना आमदार म्हणून सुद्धा तेवढ्याच चांगल्या मतांनी आमच्या जिल्ह्याने निवडून दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये आम्ही टीम म्हणून काम करू. या जिल्ह्याचा चेहरा मोहरा पालटण्याची ताकद ही जी लोक मनापासून आपल्या लोकांसाठी काम करतात त्यांच्यामध्ये असते. मी काय फार लांबलचक भाषण करणार नाही. ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या येत्या वर्षभरामध्ये सगळ्या तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि संगीतजी तुम्ही आता चांगलं हे केलेलं आहे, त्यानंतर हे पूर्वी येणार होतं तर तुम्ही थांबवलं नसतं, अगोदर झाले असतं. केवळ तुम्ही एकमेव व्यक्ती की जे त्यांना थांबवू शकले, माझ्याकडे येणाऱ्या आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सगळ्यांनी एकत्र काम करा, आपल्या जिल्ह्याचा खूप विकास करा. आणि ह्या विकासाचं केंद्र हे सुद्धा त्या काळामध्ये सावंतवाडी संस्थान राहिलेलं आहे. बापूसाहेब महाराजांचं त्यावेळेचं नाव, शिवरामराजेंचं नाव, हे सगळं त्यांनी जपलेल्या हस्तकला, हे सगळ्याचं एकत्रित आपल्याला परिणाम म्हणून आपला जिल्हा हा गोव्याच्या हाईटला आपल्याला न्यायचा आहे आणि ते करायची शक्ती श्रीदेव पाटेकरांनी देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या मुलीचा जन्मच झाला 31 तारीखला आणि सावंतवाडी महोत्सव असल्यामुळे 31ला तिचा कधीच वाढदिवस साजरा करू शकला नाही. सगळे लोक नवीन वर्ष साजरा करत असतात, तर यावर्षी तरी म्हटलं की आपण तिच्या वाढदिवसाला जाऊया आणि म्हणून 31ला मी तुमच्याबरोबर नसणार, पण माझ्या सदिच्छा पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.